शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याचे दिसून येत नाही। पावसाने वाचून कशीबशी सोयाबीन तयार शेतातील खोलीत ठेवली असता या मालावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पारखेड शिवारात उघडकीस आली। या घटनेत अंदाजे 20 क्विंटल सोयाबीन चोरून नेल्याचा अंदाज आहे। या प्रकरणी शेतकरी लक्ष्मण दयाराम अणासणे यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आधी जिल्ह्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या संकटात असताना आता सोयाबीन चोरी गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी शेतकरी अणासणे यांनी केली आहे। ही 4 एकर शेती माझी असून या 4 एकरमधलं सोयाबीन मी काढून या ठिकाणी शेडमध्ये ठेवलेलं होतं आणि त्या शेडमधील परवा रात्री संध्याकाळी रात्री 10 ते 4च्या दरम्यान कोणी अज्ञात चोरटाच्या टोळ्यांनी या कुलपाचं लॉक तोडून दरवाजा तोडून आतमधील जवळपास 25 पेक्षाही जास्त सोयाबीन 25 पोत्यापेक्षाही जास्त सोयाबीन चोरून नेलं। 4 चाकी वाहनाने नेलेलं आहे आणि मी शेतकरी असल्यामुळे माझ्यावर हे दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे मोठा। यावर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळग्रस्त परिस्थिती असून कसे तरी मी सोयाबीन या ठिकाणी तयार करून पावसापूर्वी जमा करून ठेवलेलं होतं। भाव वाढतील या उद्देशाने मी या ठिकाणी जमा करून ठेवलेलं होतं। पीक साठवणीकरताच मी या ठिकाणी हे शेड बांधलेलं आहे। माझं जवळपास 1 लाख रुपयाच्या जवळपास नुकसान झालं। 1 नंबरचं सोयाबीन होतं। मी तक्रार दिलेली ग्रामीण पोलीस स्टेशनला आणि या ठिकाणी रात्री 5:30 वाजता सकाळी मी DYSP प्रदीप पाटील यांना फोनद्वारे माहिती दिली। बुलढाणा येथून फारुख सर यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।